2 महिन्यांपूर्वीच थाटला संसार. वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू. हातोडा पुलाजवळ भीषण अपघाताने हळहळ. तळोदा नंदुरबार मार्गावरील हातोडा पुलाजवळील धोकादायक वळणावर रविवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. दुचाकी आणि भरधाव स्विफ्ट कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत नवविवाहित युवकासह 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर युवकाची पत्नी गंभीर जखमी झालीय. वाढदिवसाच्या दिवशीच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरलीय. मिळालेल्या माहितीनुसार MH04GJ0930 क्रमांकाची स्विफ्ट कार आणि MH39AR6043 क्रमांकाच्या पल्सर दुचाकीमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. नंदुरबार तालुक्यातील बलवन येथील गिरासे कुटुंबीय प्रतापपूर येथे नातेवाईकांच्या भेटीसाठी गेले होते. तेथून परतत असताना हातोडा पूल ओलांडल्यानंतरच्या वळणावर समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गिरासे जयपाल सिंग भारत सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे जयपाल सिंग आणि निकिता गिरासे यांचा अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. नव्या संसाराला सुरुवात होत असतानाच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या निकिता गिरासे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान त्यांच्यासोबत असलेला दोंडाईचा येथील साडूचा 5 वर्षीय मुलगा नीरज कुमार कल्याणसिंग गिरासे याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे रविवारीच त्याचा वाढदिवस होता. आनंदाचा दिवस काही क्षणात दुःखाच्या सावठाखाली गेला. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र व गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. नवविवाहित तरुणाचा अकाली मृत्यू आणि वाढदिवशी चिमुकल्याचा अंत या दुहेरी दुःखामुळे गिरासे कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.